Zettel's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर घरी आपल्या पेरू असे शिल्लक असतील आणि थोडेसे पिकलेले असतील तर ते टाकूही देऊ वाटत नाही आणि खाल्ले तर आपल्याला सर्दी वगैरे होईल, म्हणून त्याचे काय करायचे असा प्रश्न पडतो. तर याचा अगदी सोपा कमी साहित्यात हलवा कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर पिकलेले असे 3 पेरू या ठिकाणी धुवून खाली कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे व प्लेट ठेवून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर आता कुकर थंड झाल्यानंतर पाहायचं आहे की आपले हे पेरू छान वाफवलेले आहेत का. तर छान असे हे पेरू शिजून घेतलेले आहेत. तर ते आता चिरायचे आहे. त्याचे वरचा भाग काढून त्याचे 2 भाग करायचे आहेत. 2 भाग केल्यानंतर ते बी त्याच्यातील काढायचे आहे. बी काढून फक्त बाहेरील भागच फक्त आपल्याला मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आतला जो भाग आहे तो आपल्याला काही टाकून द्यायचा नाही, तोही एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे व वरील भाग एका डिशमध्ये एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. तर आता वरील भाग आता पाणी न टाकता आपल्याला तो मिक्सरमधून त्याची चांगली अशी प्युरी करून घ्यायची आहे. जेवढे बसतील तेवढे या मिक्सरच्या भांड्यामध्ये पेरूचे वरचे कवर टाकून त्याची चांगली पेस्ट केलेली आहे आणि उरलेलेही पेरूंची अशाच पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता ही आपली पेरूची पेस्ट तयार करून झालेली आहे. तर पेरू चांगल्या पद्धतीने बारीक करून झालेला आहे. तर आता आपण पुरणाच्या जाळीमध्ये हा पेरूचा गर आपण यामध्ये टाकणार आहोत व टाकल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पुरण वाटतो त्या पद्धतीनेच हा पेरूचा गर आपण फुलपात्र्याच्या साहाय्याने त्याच्यातील बिया जशा वर राहतात त्या काढून टाकायच्या आहेत व फक्त सॉफ्ट गर जो उरतो तोच आपण घ्यायचा आहे. आणि बियाही याच पद्धतीने स्मॅश करून घ्यायच्या आहेत व उरलेल्या बिया टाकून द्यायच्या आहेत व त्याच्यातील गर फक्त एक्स करून घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी साखरेचं प्रमाण घेण्यासाठी पहिल्यांदा जो गर आहे तो वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 1.5 वाटी इतका गर आपला तयार झालेला आहे. तर हा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णतः अगदी व्यवस्थित गर मोजून घेतल्यास आपल्याला साखरेचं प्रमाण अगदी योग्य सापडते. तर या ठिकाणी 1.5 वाटी इतका गर निघालेला आहे. तर तो कढईमध्ये काढायचा आहे. शक्यतो कढई ही नॉनस्टिकी असावी, त्यामुळे आपला हलवा तयार होताना जास्त चिटकणार नाही. आता ज्या वाटीने आपण हा गर मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने साखर 1.5 वाटी इतकी मोजून घ्यायची आहे आपल्याला. आता साखर ही यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच मग गॅस चालू करायचा आहे. आता ही व्यवस्थित साखर मिक्स करून घेतलेली आहे. आता गॅस चालू करायचा आहे. ज्या वेळेला आपण ही कढई गॅसवर ठेवतो त्यावेळेला प्रथम गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे, म्हणजे साखर जी आपली वितळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे. आणि एकदा का साखर वितळली की लगेचच गॅस बारीक करायचा आहे व हे मिश्रण चांगलं त्याचा गोळा होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. चांगला स्वाद येण्यासाठी अर्धा लिंबूचा रस यामध्ये टाकायचा आहे. याची टेस्ट खूप छान येते. तर आता सतत
हलवत राहायचं आहे. हलवत राहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे मिश्रण हळूहळू घट्ट होत आहे. तर आता या ठिकाणी 1.5 चमचा बटर या ठिकाणी टाकलेले आहे. बटरमुळे छान ग्लेझिंग येते, टेस्टही खूप छान येते. हा आपला हलवा अगदी व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी येलो कलर यामध्ये टाकलेला आहे. तुम्हाला कोणता आवडेल तो कलर तुम्ही यामध्ये टाकू शकता. अगदी नाही टाकला तरीही चालू शकतो. कलर टाकल्यानंतर थोडंसं आणखीन बटर यामध्ये टाकायचं आहे. बटरमुळे आणखीन छान ग्लेझिंग येण्यास मदत होते. व्हिडिओमध्ये दिसत असेल की आता आपली कन्सिस्टन्सी चांगली घट्ट होताना दिसत आहे. पण याच वेळेला लगेचच आपल्याला हे मिश्रण काढायचं नाही. अगदी त्याचा घट्टसर गोळा होईल त्याच वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला हे बॅटर काढायचं आहे. घाई करायची नाही. घाई केली तर वड्या पडणार नाहीत. ज्याप्रमाणे आपला विकतचा हलवा लागतो अगदी त्याच्याही पेक्षा भारी हा हलवा लागतो आणि अजिबात दाताला दाढेला चिटकत नाही. त्यामुळे हा अगदी सोपा व उपवासालाही चालणारा हा पदार्थ तयार होतो. आता मार्गशीर्ष महिना आहे तर तुम्ही उपवासासाठी सुद्धा हा तुम्ही घरी तयार करू शकता. फक्त हा हलवा तयार होताना आपला गॅस कधी बंद करावा लागेल हे जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला आपला हा हलवा चांगला तयार होतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसतच आहे की आता त्याचा घट्टसर चांगला गोळा तयार होत आहे व साईडला पीठ सुट्ट होताना दिसत आहे. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि जे आपण बॅटर तयार केलेले आहे ते या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बॅटर काढून घेताना काळजी घ्यायची आहे. चटका खूप लगेच बसतो याला. त्यामुळे शक्यतो जपून हा ताटावर काढून घ्यायचा आहे. ताटावर काढून घेतल्यानंतर आपल्याला आवडेल त्या जाडीचा हा हलवा तयार करायचा आहे. आपल्याला कसा जास्त पातळ हा हलवा हा शक्यतो थोडासा जाडसरच चांगला लागतो. तर अशा पद्धतीने एकसारखा करून घेतलेला आहे आणि याला साधारणपणे 2 तास इतकं वेळ लागतो वड्या तयार करायला. वड्या तयार होण्याआधीच आपण याला वरून थोडंसं बदामाचे काप किंवा काजूचं काप टाकून घेतले तर त्याला लगेच चिटकतात. त्यामुळे आधीच ही तयारी करून ठेवायची आहे. आता आपण हे बदामाचे काप वरून गार्निश केलेले आहे. 2 तास झालेले आहेत तर आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तर पहा वड्या पडताना दिसत आहेत. जर हा हलवा चांगला सेट नाही झाला तर वड्या पडणार नाहीत. त्या चाकूला चिटकून वर येऊ शकतात. जेवढा थोडा जास्त वेळ पुढे जाईल तेवढ्या वड्या आपल्या आणखीन चांगल्या सेट होत जातात. ह्याच्याही पेक्षा आणखीन 2 तासाने खूप छान वड्या सेट होणार आहे. थोडीशी घाई असल्यामुळे मी आणखीन 1 तास वाट न पाहता लगेचच कट केला. तरीही आपल्या वड्या खूप छान तयार झालेल्या आहेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही पेरूचा हलव्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. हाईप करायलाही विसरू नका. आणि ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तर शीतल्स कॉर्नरला सबस्क्राईब करा. थँक्यू. She shows us Bye. how to understand each recipe.